नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सर्वप्रथम तर आपलं BA प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विषयाची निवड करत असताना जो भूगोल विषय निवडला त्याच्यासाठी आपलं पुनश्च एकदा स्वागत. सद्य परिस्थितीचा विचार करत असताना या शैक्षणिक वर्षामध्ये आपण 12वी परीक्षा उत्तीर्ण होऊन जेव्हा BA प्रथम वर्षाच्या वर्गामध्ये प्रवेश घेतो आणि मनामध्ये असणारी उत्सुकता की BA प्रथम वर्षाच्या वर्गामध्ये प्रवेश करत असताना ज्या उद्देशाने आपण प्रवेश घेतो, परंतु आपण पाहत आहोत मागच्या जवळपास मार्च महिन्याच्या 22 तारखेपासून आपणच नव्हे तर जग या कोरोनाशी सामना करत आहे. जगामध्ये या कोरोनाने थैमान घातलेलं आहे असं म्हटलं जातं. लाखो लोकांचे जीव यामध्ये गमावलेले आपणाला दिसून येतात. ज्याचा परिणाम म्हणून की काय आपण ही ताशिका एकमेकाच्या समोरासमोर न येता कुठंतरी ऑनलाईन पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्या 4-5 महिन्यापासून आपण जो संकटाशी सामना करत आहोत या कोरोनाशी, त्याचा परिणाम म्हणूनच की काय आपण सुद्धा शैक्षणिक वर्ष सुरुवात होऊन सुद्धा बरेचसे दिवस उलटून गेले असताना सुद्धा आपण या तासिका प्रत्यक्षपणे सुरू करू शकलो नाही. त्याचं कारण आहे या संकटाला घरी राहा, सुरक्षित राहा याचा संदेश देत देत आपण हे ऑनलाईन पद्धतीनं या शैक्षणिक वर्षातला माझ्याकडे असणाऱ्या काही विषयातला बहुतांश भाग म्हणण्याऐवजी थोडा भाग आपण ऑनलाईन पद्धतीनं शिकणार आहोत. साधारणपणे या वर्षामध्ये ज्या वर्गामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्यानंतर आपण ज्या विषयाची निवड केली आहे त्या विषयाची निवड करत असताना कोणता विषय किती महत्त्वाचा हे सांगण्यापेक्षा घेतलेले विषय हे महत्त्वाचे असतात हे गृहीत धरलं पाहिजे. प्रत्येक विषयाला कमी वा जास्त महत्त्वाचं असत नाही. कालानुरूप प्रक्रियेमध्ये आपण विचार करतो की हे महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं आहे वगैरे वगैरे, असं काही नसतं. ज्या विषयाची आपण निवड केलेली आहे ती निवड केलेली सार्थ कशी ठरवता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, हा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि त्याच दृष्टिकोनाला अनुसरून आपण जर प्रयत्न केला तर यश हे आपल्या मुठीमध्ये आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारण आपण विचार करत असताना होकारात्मक दृष्टिकोन हा सर्वात महत्त्वाचा आहे. होकार, सकारात्मक ज्याला म्हटलं जातं. नकारात्मक दृष्टिकोन फारसा महत्त्वाचा असत नाही. त्याचं कारण आहे विचार करण्याची क्षमताच ही नकारार्थी असते. कसं होईल, काय होईल वगैरे वगैरे जे आहे त्याच्यामध्ये विश्व निर्माण कसं करता येईल याचा प्रयत्न केला की काही होऊ शकतं. जगातली कुठलीही गोष्ट असाध्य आहे असं मला वाटत नाही. म्हणून जास्त वेळ याच्यामध्ये न घालता आजच्या तासिकेमध्ये ज्या विषयाला आपण प्रवेश घेतलेला आहे त्या विषयाचं प्रास्ताविक मी आपल्या समोर सादर करणार आहे. नव्हे त्या प्रास्ताविका संदर्भात आज विवेचन करणार आहे. विशेषतः ज्या भूगोल विषयाची निवड केली, हा भूगोल हा शब्द उच्चारण्याचं काम ज्या विचारवंतांनी केलं, भूगोल विषयाची सुरुवात ज्या देशामध्ये झाली, भूगोल विषयासंदर्भातलं ज्ञान भारतामध्ये सुद्धा प्राचीन कालखंडापासून इसवी पूर्व कालखंडापासून होतं, परंतु ते ढोबळ मानाने व्यक्त केलं जात होतं.
भारतामध्ये असं म्हटलं जातं की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याच्यामधून केल्या गेलेल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीवरचं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये केलेल्या नोंदी भौगोलिक घटकाला अनुसरूनच केलेल्या आहेत. परंतु असं म्हटलं जातं की भूगोलाच्या विषयाची सुरुवात करत असताना प्राचीन कालखंड जेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो तेव्हा ग्रीक विचारवंत आपल्या डोळ्यासमोर येतात. नव्हे एकच विषय नव्हे, अनेक विषयाची सुरुवात जर कोणी केली असेल जगामध्ये तर या ग्रीक माणसांनी केलेली आहे. जगाच्या पाठीवरचा देश जर पाहिला हा ग्रीस नावाचा देश आहे. आणि या ग्रीस मधल्या अनेक माणसाकडे असणारी दृष्टी हे सर्वात महत्वाचं कारण आहे. कारण माणसाकडे दृष्टी असावी लागते. आणि म्हणूनच भूगोलाचेच नव्हे तर अनेक विषयाचे उद्गाते म्हणूनच नैसर्गिक शास्त्राबरोबर सामाजिक शास्त्राचे उद्गाते म्हणून या विचारवंताकडे पाहिलं जातं. ते विचारवंत आहेत ग्रीक विचारवंत. भूगोलाचा सुद्धा उच्चारण करण्याचं काम सर्वप्रथमतः याच ग्रीसमध्ये झालं. ग्रीकांनी केलं. ग्रीक विचारवंतांचा विचार करत असताना भूगोलाला इंग्रजीमध्ये जिओग्राफी असं म्हणतात. या जिओग्राफीला मराठीमध्ये भूगोल या नावानं ओळखलं जातं किंवा भूगोल असं म्हटलं जातं, रूपांतर केलं जातं. साधारणपणे जिओग्राफी मधला जिओ अधिक ग्राफिया, जिओ म्हणजे काय आणि ग्राफिया म्हणजे काय याचं विश्लेषण सर्वप्रथमतः माहीत असणं क्रमप्राप्त ठरतं. कारण विषयाची सुरुवात होत असताना भूगोल हा शब्द उच्चारण होत असताना जिओ हा ग्रीक भाषेतील ज्या शब्दापासून हा शब्द आला. जिओ म्हणजे काय? जिओ मीन्स टू अर्थ. अर्थ म्हणजेच पृथ्वी. जिओचा अर्थ पृथ्वी आणि ग्राफी या शब्दाचा अर्थ टू डिस्क्रिप्शन. टू डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन करणे. म्हणजे मराठीमध्ये याला ज्या भूमीचे किंवा भूभागाचे वर्णन ज्या शास्त्रात केले जाते त्या शास्त्राला भूगोलशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणूनच उच्चारण ज्या माणसांनी केलं सर्वप्रथमतः जिओग्राफी, पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे भूगोल असं उच्चारण करण्याचं काम इसवी सन पूर्व कालखंडामध्ये इरॅटोस्थेनीस या ग्रीक विचारवंताकडून झालेला आहे. म्हणून तर इरॅटोस्थेनीस या विचारवंताला भूगोलाचे आद्य जनक मानतो आपण. जर प्रश्न विचारला कुणी की भूगोलाचे जनक कोण आहेत तर इरॅटोस्थेनीस हे ग्रीक विचारवंत आहेत. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये ज्यांनी या शब्दाचं उच्चारण केलं आणि भूगोलाच्या अध्ययनाला सुरुवात झाली. याचा अर्थ असा नाही की ज्यांनी उच्चारण केलं त्याच्या अगोदर भौगोलिक घटकांचा आढावा होत होता का? नाही, निश्चितपणे होत होता. परंतु त्या विचाराला शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त झालं नाही. भौगोलिक विचार होते, ढोबळ मानाने विचार केले जायचे, सांगोवांग पद्धतीनं ज्ञान होतं. याचा परिणाम कशात झाला? विषयाच्या विकासामध्ये झाला. म्हणूनच असं म्हटलं जातं की जगामध्ये ग्रीक माणसाकडे असणारी भौगोलिक दृष्टी त्याचा परिणाम म्हणून की काय या विषयाची प्रगती करण्यामध्ये या ग्रीक माणसाचा वाटा सर्वात महत्वाचा आहे. म्हणून तर याचं श्रेय ग्रीक विचारवंताकडे जातं. साधारणपणे ज्याचं उच्चारण ज्यांनी केलं त्याला उद्गाता म्हणून ओळखलं जातं.
परंतु काळाच्या ओघामध्ये विषयामध्ये व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली. सुरुवातीच्या काळामध्ये मानवाकडे असणारं ज्ञान अतिशय तुटपुंज स्वरूपाचं होतं. फारसं विकसित ज्ञान नव्हतं. मानव फार तर मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, याचाच विचार करायचा. याच्याशिवाय दुसरे कोणते घटक कसे का आहेत या संदर्भाने फारसा विचार मानवाकडे होत नव्हता. कारण मानवाकडे ज्ञानच अतिशय मर्यादित स्वरूपामध्ये होतं. आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून की काय, कोणत्याही विषयाची सुरुवात, विकासाची प्रक्रिया होत असताना काळाच्या ओघामध्ये चढ उतार हे जसे लागत असतात, तसेच विषयाचे सुद्धा विकासाच्या बाबतीमध्ये चढ उतार सुरू झाले. जी माहिती ज्या कालखंडापर्यंत इसवी सनाच्या 16व्या शतकापर्यंतचा जर विचार केला, प्रामुख्याने 15व्या शतकाचा उत्तरार्ध असं म्हटलं जातं, अनेक चढ उतार या विषयाच्या विकासात्मक दृष्टिकोनामधून आपणाला आढळून येत असलेले दिसून येतात. त्याचं कारण आहे की या विषयामध्ये असणारे जे काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी प्रामुख्याने विचारात घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. इसवी सनाच्या जवळपास 8व्या ते 10व्या शतकाच्या शेवटापर्यंत अंधकारमय युग म्हणून या विषयाच्या बाबतीमध्ये ओळखलं जातं. म्हणजे विषयाचा विकास होत असताना मध्यंतरी उतरती कळा लागली आणि म्हणून त्या विषयाचा विकास फारसा होत असलेला आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येत नाही. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मात्र 15व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये नैसर्गिक शास्त्राबरोबर अनेक सामाजिक शास्त्राच्या विकासाची प्रक्रिया विकसित होऊ लागली. म्हणजेच मानवाकडे ज्ञान येऊ लागलं आणि या ज्ञानाच्या आधारावरतीच या विषयाच्या विकासात्मक प्रक्रियेची सुरुवात झाली. भूगोलामध्ये ज्याचं अध्ययन केलं जातं, भूभागाचं अध्ययन केलं जातं, परंतु ज्या भूभागावरती निसर्ग आणि मानव हे दोन घटक महत्त्वाचे. निसर्गाला अनुसरून मानवाची प्रक्रिया विकसित होत असते. निसर्गामध्ये जे जे घटक आहेत त्या घटकाला समायोजन करून आपण आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न या निसर्गामध्ये प्राचीन काळापासून आज तागायतपर्यंत करत आलेलं आपणाला दिसून येत आहे. पाहतो आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 3 कटिबंध पाहतो आपण, उष्ण, समशीतोष्ण आणि शीत कटिबंध. उष्ण कटिबंधीय प्रदेशातलं हवामान उष्ण प्रकारचं आहे. समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातलं हवामान उष्ण प्रदेशाच्या तुलनेनं कमी आणि शीत प्रदेशाच्या तुलनेनं जास्त आहे, म्हणून त्याला समशीतोष्ण. जसं जसं विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवीय प्रदेशाकडे जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते, म्हणून ध्रुवीय प्रदेशामध्ये शीत हवामान आहे. तरी सुद्धा त्या प्रदेशामध्ये मानव वस्ती करून असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कमी अधिक प्रमाणात असतील, परंतु मानवाच्या वस्तीस्थानाचा विकास त्याही प्रदेशात झालेला दिसून येतो. म्हणजे मानवाने या निसर्गामध्ये समायोजन करत असताना निसर्गातल्या अनेक घटकाचा आधार घेतला आणि समायोजन करण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे असं सांगितलं जातं की ज्या निसर्गामधले जे घटक आहेत मानवाच्या वेगवेगळ्या घटकावरती प्रभाव टाकतात. आपण पाहतो सर्व माणसं सारख्याच रंगाची आढळत नाहीत, सारख्याच उंचीची आढळत नाही. रंग रूप हे एकसारखे आढळत नाहीत. नव्हे जगातला प्रत्येक माणूस एकसारखा आपल्याला आढळणार नाही, त्याच्यात काहीतरी फरक निश्चितपणे जाणवेल आपल्याला. 2 सारखी माणसं आपल्याला पाहायला मिळतच नाही. जसं एकाच मोबाईलचे 2 सेम प्रकार जसे पाहायला मिळतात, 2 व्हर्जन पाहायला मिळतात. एका कंपनीचा एक मोबाईल त्या नंबरचा जर असेल आणि दुसरा जर त्याच क्रमांकाचा त्याच कंपनीचा मोबाईल जर घेतला तर सेम जशाल तसा आहे, पण असं माणसाचं होत नाही. सर्व माणसं पांढऱ्याच रंगाची आहेत असंही नाही. सर्वच माणसं कृष्णवर्णीय किंवा काळ्या रंगाची आहेत असंही नाही. वेगवेगळ्या रंगाची माणसं या भूतलावरती साकारलेली आहेत, कारण निसर्गातल्या हवामान या घटकाचा प्रभाव या मानवाच्या रंगावरती पडतोय. आपण पाहतो विशेषतः थंडीच्या प्रदेशातले लोक छान चेहऱ्याचे दिसतात, गोऱ्या रंगाचे दिसतात. तर उष्ण कटिबंधीय प्रदेशामधलं तापमान जास्त असतं, म्हणून तिथली माणसं आपल्याला कृष्णवर्णीय किंवा काळ्या रंगाचे दिसतात. त्याचं कारण काय? प्रदेशातलं हवामान अनुसरून आहे. आज पाहतो आपण
काही प्रदेशामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पर्जन्य होतं, तर काही प्रदेशामध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये पर्जन्य होतं. जास्त पाऊस पडणारे प्रदेश दलदलीचे प्रदेश म्हणून ओळखले जातात, तर अतिशय कमी सरासरी पावसाच्या प्रमाणापेक्षा कमी पाऊस ज्या प्रदेशामध्ये होतो ते प्रदेश वाळवंटीय प्रदेश म्हणून ओळखले जाते. वाळवंटात ही मानवी जीवन विकसित झालेलं आहे, दलदलीच्या प्रदेशामध्ये विकसित झालेलं आहे. कदाचित या समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशाच्या तुलनेने जरी वाळवंटीय प्रदेशात आणि दलदलयुक्त म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये लोकसंख्या विरळ स्वरूपात जरी आढळत असली तरी तिथंही लोकसंख्या त्या निसर्गामधल्या अनेक असणाऱ्या घटकाशी समायोजन करण्याचा प्रयत्न करत आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की या भूगोल या विषयामध्ये निसर्ग आणि निसर्गाला अनुसरून मानवी जीवन ज्या भूतलावरती विकसित झालेलं आहे त्याचं वर्णन करण्याचं काम या शास्त्रामध्ये केलं जातं. भूगोलाचा विचार करत असताना असं म्हटलं जातं की 15व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये खऱ्या अर्थाने भूगोलाच्या अध्ययनाला सुरुवात झाली. नंतरचा कालखंड आपण पाहतो 16वं शतक 17वं शतक असं म्हटलं जातं की विषयाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण शतक मानलं गेलेलं आहे. सर्वप्रथमतः भूगोलामध्ये मानव आणि मानवाच्या संदर्भाने नैसर्गिक घटक, मानव निर्मित घटक ज्याला सांस्कृतिक घटक म्हणतो, या सर्व घटकाचं आकलन भूगोलशास्त्रामध्ये केलं जात. सुरुवातीला वर्णन केलं जायचं. वर्णन आणि काय असतं, एखादी घटना कशी सांगितली जाते ते वर्णन काय असतं याचं थोडक्यात मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एखादा माणूस एखाद्या ठिकाणाहून एखाद्या ठिकाणाला जेव्हा भेट द्यायला जातो तेव्हा त्या दरम्यानच्या काळामध्ये त्याच्याकडून झालेली जी क्रिया आहे ती क्रिया कशी सांगितली जाते याला आपण समजतो की वर्णनात्मक आहे का, त्याच्यातला भाव काय आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे एखादा माणूस पंढरपूरला गेला म्हटल्यानंतर मी इथून बसस्थानकामध्ये आलो, तिथून लातूरमध्ये उतरलो, पुन्हा दुसऱ्या गाडीत बसलो, सोलापूरला पोहोचलो, तिथून गाडी बदलली, दुसऱ्या गाडीत बसलो आणि पंढरपूरला गेलो, दर्शन केलो आणि परत माझ्या गावी रेणापूरला आलो. सांगायचं तात्पर्य काय, हे वर्णन झालं. परंतु याचा थोडक्यात जर सार सांगायचा असेल तर मी काय केलं हे जर सांगायचं असेल, मी पंढरपूरला जाऊन आलो, एका ओळीमध्ये याचा अर्थ समजतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की विषयामध्ये सुद्धा ज्ञान याच पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये जसंच्या तसं वर्णन करून ठेवलेलं आहे. वर्णनाचा विचार केला तर असं म्हटलं जातं की हे केलेलं वर्णन विषयाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण समजलं जातं. त्याचं कारण आहे, हेच वर्णन केलेलं जे आहे ते विषयाच्या विकासाच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वपूर्ण समजलं जातं आणि ग्रीक विचारवंतांनी याच गोष्टीचा आधार घेऊन या विषयाचा विकास करण्याचं काम त्या प्राचीन कालखंडामध्ये इसवी सन पूर्व कालखंडामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून तर या विषयाचे उद्गाते म्हणून या ग्रीक विचारवंताकडे पाहिलं जातं. इरॅटोस्थेनीसचा जर विचार केला तर याला भूगोलाचा जनक असं म्हटलं जातं. साधारणपणे असं म्हटलं जातं की जर्मन विचारवंत आहेत, इमॅन्युएल कांट सारखा विचारवंत आहे, फ्रेडरिक रॅडझेल सारखे विचारवंत आहेत, अनेक विचारवंत आहेत जगातले. त्या विचारवंताचा विचार करत असताना असं म्हटलं जातं की भौगोलिक घटकांचं अध्ययन करण्याचं काम ज्या शास्त्रामध्ये केलं जातं या निसर्गातले अभिक्षेत्रीय घटक हे व्हरायबल्स आहेत, हे बदलणारे आहेत आणि बदलणारे घटक असल्या कारणामुळे या बदलणाऱ्या घडामोडीचं आकलन प्रामुख्याने या असणाऱ्या भूगोलशास्त्रामध्ये केलं जात आहे. म्हणून भूगोलाला महत्त्व आहे. भूगोलामध्ये असं म्हटलं जातं की प्रामुख्याने ज्या ज्या घटकाचं आकलन होतं ते घटक सर्वात महत्त्वाचे समजले जातात. परंतु या भूगोलामध्ये ज्या घटकाचं आपणाला अध्ययन प्रामुख्याने या पहिल्या वर्षामध्ये करावयाचं आहे त्या भूगोलाच्या एका ब्रँचचं करायचं आहे. भूगोलामध्ये असं म्हटलं जातं की कोणत्याही घटकाचं अध्ययन करत असताना साधारणपणे ज्या ज्या गोष्टी जितक्या महत्त्वपूर्ण समजल्या जातात तितक्या महत्त्वपूर्ण न समजता आपण ज्या गोष्टी व्यक्त करणार आहोत त्या विषयाच्या दृष्टीनं जेव्हा आपण पुढे हळूहळू सरकत जाऊ तेव्हा आपणाला विषयाकडे जाता येईल. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासिकेमध्ये आपण या विषयाची प्रस्तावना पाहिलेली आहे, भूगोल या विषयाची. परंतु आपण प्रथम वर्षाच्या वर्गामध्ये प्रवेश घेतला असल्या कारणामुळे मी आपणाला भूगोलाची जी काही मुख्य दुसरी शाखा आहे त्या दुसरी शाखा जी आहे ती मानवी भूगोल आहे. भूगोलाच्या मुख्य दोन शाखा आहेत. पहिली शाखा आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी शाखा आहे मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोल ही सर्वात जुनी आणि प्राचीन ज्ञान शाखा म्हणून ओळखली जाते. तर मानवी भूगोल ही ज्ञान शाखा 18व्या शतकामध्ये उदयास आलेली
जी प्राकृतिक भूगोलाच्या पायावर पाय देऊन उभं राहिलेली एक मानवनिर्मित घटकाचं आकलन करणारी महत्त्वपूर्ण ज्ञानशाखा म्हणून या मानवी भूगोल, ज्याला इंग्रजीमध्ये ह्युमन जिओग्राफी असं म्हणतात, तर या ज्ञानशाखेचं आपणाला अध्ययन करावयाचं आहे नंतरच्या तासिकेमध्ये. आजच्या तासिकेमध्ये आपण आज इथं का थांबणार आहोत, तर भूगोल या विषयाची सुरुवात प्रस्तावना पाहिलेली आहे, प्रास्ताविक झालेला आहे. या नंतरच्या तासिकेमध्ये आपण विषयाकडे जात असताना भूगोलामध्ये ज्या ज्या घटकाचं आकलन केलं जातं त्याच्या शाखा कशामुळे निर्माण झाल्या, काय कारण आहे, जसं आपल्या कुटुंबामध्ये होतं छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही कल्पना आहे, तसं या विषयामध्ये सुद्धा छोटे छोटे भाग करणं विषयाच्या विकासाच्या दृष्टीनं, म्हणजे वेगवेगळ्या ज्या समस्या निर्माण होऊ पाहत आहेत त्या समस्येच्या तळागाळाशी जाणं हे क्रमप्राप्त ठरतं. म्हणून विषयाची वेगवेगळ्या पद्धतीनं आपणाला फांद्या फुटलेल्या दिसून येतात. सर्व घटकाचं आकलन एकाच शास्त्रामध्ये करणं अशक्य होतं, गुंतागुंत निर्माण होती, क्लिष्टता निर्माण होती. तेव्हा भूगोलाला अनेक फांद्या फुटतात. या घटकासंदर्भातलं विवेचन नंतरच्या तासिकेमध्ये करणार आहोत. आज आपण इथंच थांबू. या नंतरच्या तासिकेमध्ये आपण या विषयाच्या ज्ञानशाखेकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आज इथंच थांबू. धन्यवाद.